नमस्कार मित्रांनो, द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती 2026 चे महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। डोलोमेडस इंडिकस नावाच्या नवीन कोळी प्रजातीचा नुकताच भारतातील कोणत्या प्रदेशात शोध लागला? योग्य उत्तर आहे पश्चिम घाटात। डोलोमेडस इंडिकस नावाच्या नवीन कोळी प्रजातीचा शोध केरळमधील वायनाड जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या सदाहरित वर्षावनात लागला। ही डोलोमेडस वंशातील भारतात नोंदवली गेलेली पहिली प्रजाती आहे, ज्यांना राफ्ट किंवा फिशिंग स्पायडर असेही म्हणतात। ही प्रजाती केवळ स्वच्छ प्रवाही पाण्याच्या प्रवाहामध्ये आढळते, ज्यामुळे ती परिसंस्थेच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची सूचक प्रजाती मानली जाते। अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती होती? योग्य उत्तर आहे अप्सरा। 4 ऑगस्ट 1956 रोजी ट्रॉम्बे येथील भाभा अणु संशोधन केंद्रात कार्यान्वित झाली। ही आशियातील पहिली संशोधन अणुभट्टी होती। या अणुभट्टीचा उपयोग वैद्यकीय उपयोगासाठी रेडिओ आयसोटोप्सचे उत्पादन करणे आणि आण्विक भौतिकशास्त्र व संबंधित विज्ञानामध्ये संशोधन करण्यासाठी केला जात असे। भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन कोणत्या साली लागू झाला? योग्य उत्तर आहे 2005, जो 15 जून 2005 रोजी संसदेने मंजूर केला आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी पूर्णपणे अंमलात आणला गेला, ज्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांची माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला। जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतासाठी लागू आहे। पुणे जिल्ह्यातील भाटघर येथील धरण कोणत्या साली बांधण्यात आले? योग्य उत्तर आहे 1928 साली। पुणे जिल्ह्यातील भोर जवळील भाटघर धरण हे 1928 साली पूर्ण झाले। हे धरण 1912 मध्ये सुरू झालेल्या 16 वर्षाच्या बांधकामात कालावधीनंतर पूर्ण झाले। हे एक ब्रिटिशकालीन धरण असून तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉईड यांच्या नावावरून त्याला लॉईड धरण असे म्हटले जात असे। हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण जे येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे। राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक। कर्नाटकने 2011-12 या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच शेतीसाठी एक विशेष अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू केली। त्यानंतर 2013-14 मध्ये आंध्र प्रदेशने आणि ऑगस्ट 2021 मध्ये तामिळनाडूने स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर केले। भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूर ते पुणे। भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस अजनी नागपूर ते पुणे या मार्गावर धावते। सुमारे 881 किलोमीटरचे अंतर 12 तासांमध्ये कापते। या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले। यापूर्वी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 759 किलोमीटर हा सर्वात लांब मार्ग होता। डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। भारत छोडो चळवळीत 1942 ते 1946 मध्ये सहभागी झाल्यामुळे अहमदनगर किल्ल्यावर तुरुंगवास भोगत असताना जवाहरलाल नेहरूंनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी भारतीय इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञानाचा आढावा घेतला आहे। नायजेरिया
हा देश ब्रिक्स समूहाचा कितवा भागीदार देश बनलेला आहे? नायजेरिया हा देश ब्रिक्स समूहाचा 9वा भागीदार देश बनलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये नायजेरियाला हा दर्जा अधिकृतपणे देण्यात आला. ब्रिक्स भागीदार देश म्हणून नायजेरियासोबत इतर 8 देशांचा समावेश आहे, ज्यात बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. 30 ऑक्टोबर 2025 रोजी सूर्यकांत यांना भारताचा 53वा चीफ जस्टिस नियुक्त करण्यात आला. त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या पदाची शपथ घेतली. शपथग्रहण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ सुमारे 15 महिने असेल. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होणार आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे: त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमाशंकर पुणे, वैजनाथ परळी बीड, औढा नागनाथ हिंगोली, घृणेश्वर छत्रपती संभाजीनगर. भारताचे 12 ज्योतिर्लिंगे: सोमनाथ गुजरात, प्रभास पाटण वेरावल सर्वात पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश, श्रीशैलम, शिव पार्वती दोघांचे एकत्र रूप. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश, उज्जैन, एकमेव दक्षिणाभिमुख शिवलिंग. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश, मंडू खंडावा, नर्मदा नदीतील द्वीपावर स्थित असलेला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड, रुद्रप्रयाग, हिमालयातील सर्वात प्रसिद्ध शिवधाम. भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र, पुणे, सह्याद्रीच्या दाट अरण्यात वसलेले. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश, वाराणसी, शिवाचे सर्वात प्राचीन व पूजनीय रूप. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र, नाशिक, येथे ब्रह्मा विष्णू शिव त्रिमूर्तीचे रूप आहेत. वैद्यनाथ देवघर झारखंड, देवघर रावणाने पूजा केलेले प्रसिद्ध धाम. दुसरे मत परळी वैजनाथ महाराष्ट्र हे आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात, द्वारकाजवळ, श्रीकृष्णाचे द्वारकेनजीक वसलेले. रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू, रामनाथ स्वामी मंदिर. श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली असे मानले जाते. घृणेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, 12व्या व शेवटच्या ज्योतिर्लिंगापैकी एक. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.